शरीराचा आकार असा दिसला पाहिजे, वर मोठा आणि कमरेकडे छोटा. आज होतंय सगळं उलट, वर सगळं छोटं आणि खालनं मोठं असं होत चाललेलं आहे शरीर. त्यासाठी आयुर्वेद काय सांगतो? नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. प्रोटीनचा जमाना चाललेला आहे. प्रोटीन म्हणजे नेमकं काय आहे? तर शरीरात असे पदार्थ खाल्ले गेल्यानंतर शरीरातलं मांस वाढतं, मसल्स वाढतात, वेट गेन होतं. हे सगळं म्हणतात याला प्रोटीन वाढणं, असं आजच्या ज्याला एव्हिडन्स बेस्ड सायन्स म्हणतात किंवा डायटिशियन जे आज सांगतात त्याच्यात हा प्रोटीन डाएट म्हणजे काय, हाय प्रोटीन डाएट म्हणजे काय, तर आयुर्वेदातला एक सिद्धांत आहे, समानाने समानाची वृद्धी होते. म्हणजे शरीरात जर मांस कमी पडत असेल तर शरीरात मांसवर्धक पदार्थ जास्ती गेले पाहिजे. मग मांसच खाल्लं प्रत्यक्ष तर तरी चालेल. म्हणजेच मांसवर्धक पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातलं मांस वाढतं. हा आयुर्वेदातला नियम आज प्रोटीनसाठी जसाच तसा लागू केला जातोय. म्हणजे जर शरीरातलं मांस कमी पडत असेल, शरीराला आकार जर येत नसेल, नुसतंच सुका बोंबील उंच वाढतोय माडासारखा पोपळीसारखा, तर शरीराला आकार यायला पाहिजे. शरीर जिथे मोठं दिसलं पाहिजे, छाती वृषस्कंद मोठी छाती दिसली पाहिजे, दंड असे गोल दिसले पाहिजे, समोर निमुळते झाले पाहिजे, शरीराचा आकार असा दिसला पाहिजे, वर मोठा आणि कमरेकडे छोटा. आज होतंय सगळं उलट, वर सगळं छोटं आणि खालनं मोठं असं होत चाललेलं आहे शरीर. असं होऊ नये, शरीरावर मांस यायला पाहिजे. त्यासाठी आयुर्वेद काय सांगतो, तर मांसवर्धक पदार्थ जास्ती खाल्ले पाहिजेत. आणि मांसवर्धक पदार्थांमध्ये दोन प्रकारचे पदार्थ जर आपण बदले, फळभाज्या, कंदभाज्या आणि द्विदल धान्य यामधला जर विचार करायचा तर टॉप मोस्टला काय आहे, तर फळांमध्ये सगळ्यात चांगलं सांगितलंय कुष्मांड. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळा माहितीये का तुम्हाला? आमच्या जुन्या घरांमध्ये जे पाशीट नावाचं एक मुख्य लाकूड असतं त्याला हा कोहळा बांधला जातो. बहुवर्षायू फळ आहे, कितीही वर्ष ते टिकतं, फुकट जात नाही. बाहेरचा रंग जो आहे ना त्याला पांढरट रंग असतो. असं जर हाताला लावला तर तो चुना असा हाताला लागल्यासारखा दिसतो. रिच इन कॅल्शियम आजच्या भाषेत बोलायचं तर. आणि उत्तम मांस वाढवणारा सांगितला. हा झाला फळ वर्गातला. द्विदल धान्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय, उडीद सांगितलेले आहेत. उडीद हे सगळ्यात मांसवर्धक सांगितलेलं आहे. तुम्ही दाक्षिणात्य लोक बघितलीत का? असे त्या चेन्नई एक्सप्रेस मधले सगळे राक्षस दिसतात, ते हे असे सगळे गलेगठ्ठ भरभक्कम असे सगळे कुंभकर्णाचे अवतार सगळे. म्हणजे हे जे काही आहे हे मांसाचा जास्ती वृद्धी झालेले हे प्रकार बघायला मिळतात या तऱ्हेच्या प्रकृतीमध्ये. साधारणपणे दक्षिण भारतीय लोक असे दिसतात, गलेगठ्ठ मांसाने असे मजबूत असतात. मग हाय प्रोटीन मधलं उडीद हा दुसरा एक प्रकार झाला. फळ वर्गामध्येच आणखीन एक फळ सांगितलं जातं, ते आहे खजूर. मांसासारखंच दिसतं, त्यामुळे खजूर खाल्लं की मांस वाढवायला मदत होते. म्हणजे खातोय पण अंगाला लागत नाही अशा पद्धतीमध्ये. अर्थात आधी अग्नी चांगला पाहिजे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की पोट चांगलं असेल तरच हे सगळे पदार्थ तुम्हाला पचणार आहे. नाहीतर आजच्या जमान्याप्रमाणे होतंय का की खा पालक आणि वाढव रक्त, खा बीट आणि येऊ देत रक्तातलं हिमोग्लोबिन वाढायला, असं कधी होत नसतं. ते कधी पूर्ण होईल, जर तुमचा अग्नी चांगला असेल तरच हे सगळं होणार आहे. म्हणजे अग्नी चांगला असला तरच पुढचे सगळे प्रकार. उडीद झाला किंवा कोहळा झाला, याच्याच बरोबर चणे म्हणजे हरभरे हा जो काही प्रकार आहे हा सुद्धा आपल्याला जास्ती प्रमाणात वापरता येतो. म्हणजे हाय प्रोटीन डाएट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 10 उडदाचे दाणे, 10 शेंगदाणे आणि 10 चणे असे एकत्र करून पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी ते गुळ खोबऱ्याबरोबर खायचे. हाय प्रोटीन डाएट आहे हा. तुम्हाला ते वेगळं त्या जिम मध्ये मिळणारे डबेच म्हणजे हाय प्रोटीन असतात असं काही नसतं. धिरडं नावाचा प्रकार आपल्याकडे आहे किंवा भाजणीचं पीठ तयार करून ठेवलेलं असतं. आपल्याकडे थालीपीठ नावाचा एक प्रकार पूर्वी असायचा की याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या द्विदल धान्यांच्या ज्या डाळी असायच्या. मग त्याच्यात मूग डाळ असेल, हरभरा डाळ असेल, मसूर डाळ असेल किंवा तूर डाळ असेल, चणा डाळ असेल, ह्या सगळ्या डाळी एकत्र करायच्या, भाजायच्या, त्याच्यात काही जिरं मिरं खसखस जायफळ घालायचे पदार्थ आणि त्याची भाजणी करून ठेवायची. आणि ह्या भाजणीच्या पिठाचे वडे, भाजणीच्या पिठाचं थालीपीठ वर मस्तपैकी लोण्याचा पांढऱ्या सफेद लोण्याचा गोळा असं घालून समजा जर खाल्लं तर हे हाय प्रोटीन डाएट होणार नाही का? होणार आहे. मांसाने मांसाची वृद्धी होते. प्रत्यक्ष मांस, जे मांस खाणारी मंडळी आहेत त्यांनी प्रत्यक्ष मांस खायला सुद्धा काहीच हरकत नाहीये. पण ज्यांना मांसाची सवय नाहीये, शाकाहारामधला प्रोटीन डाएट पाहिजे असेल तर त्यांनी या प्रकारावर यायला काहीच हरकत नाहीये. ह्याच्यातलं सूप सुद्धा प्रकार घ्यायला हरकत नाही. भेंडी सूप हे पण खूप चांगलं आहे.
मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांना पाया सूप नावाचा आणखीन एक प्रकार चांगला सांगता येऊ शकेल. म्हणजे थायचं जे मसल्सचं जे मांस आहे ना त्याचं सूप तयार करायचं, पाया सूप असंही त्याला म्हणतात. त्यानेही मांस वाढवायला मदत होत असते. मांसाचा आणखीन एक प्रकार म्हणजे कंदभाज्या. कंदभाज्यांमध्ये सगळ्यात मोठा जो आहे ह्याला वज्रकंद म्हणतात, तो आहे सुरण. आता सुरणमध्ये कार्बोहायड्रेट जास्ती असतात की प्रोटीन जास्ती असतं हा वादाचा विषय होईल, तो आपण बाजूला ठेवूया. परंतु आयुर्वेदानुसार तुम्हाला जर शरीर धष्टपुष्ट करायचं असेल, अभ्यंग नावाचा एक प्रकार आयुर्वेदात सांगितलाय. त्याच्यामधला एक शब्द मी मुद्दाम सांगतो, तो या प्रोटीन डाएटचा परिणाम म्हणून सांगितला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एक श्लोक जो सांगितलाय, अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत. यातले जे दोन शब्द आहेत पुष्ट्यायु आणि दाढ्यकृत, हे हाय प्रोटीन डाएटचे होणारे परिणाम असं आजचं शास्त्र सांगतं. मग अभ्यंग केलं तरी ते हाय प्रोटीन मध्ये येऊ शकतं. हो, निश्चितपणे त्याचं नस्य करावं. उडदाच्या तेलाचं नस्य जरी केलं तरी सुद्धा ते तुमच्या मांसाची वाढ करायला मदत करणार आहे. ज्येष्ठमधाचं तेल हे सुद्धा खूप चांगलं काम करणार आहे बाहेरनं लावण्यासाठी सुद्धा. मसल्सना तुम्ही काम देता, परंतु जर त्यांना त्या कामगाराला जर पगारच दिला नाही तर ते कामगार कसं काम करतील सांगा मला. मसल्स कडनं काम करून घ्यायचं आणि त्यांना जर काहीच दिलं नाही तर ते विकनेस येणार आहे, त्यांना मसल क्रॅम्प्स येणार आहेत आणि मग पायांच्या पोटऱ्या वळतायत आणि दंड दुखतोय आणि बाहू दुखतायत, जरा वजन उचलता येत नाहीये, ठरलेलं काम करता येतं त्याच्या पलीकडचं काम करता येत नाहीये. हा सगळा तुमचा मसल लॉस आहे, म्हणजे एनर्जी लॉस आहे. शक्ती जी आहे ही तुमच्या मनगटामधली ताकद असते, ही तुम्हाला मोजता यायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला त्या कंदभाज्यांमधलं सुरण आहे, बटाटा आहे, रताळी आहेत किंवा करांदे आहेत किंवा वराही कंद नावाचा एक कंद आमच्याकडे मिळतो, शतावरी नावाच्या मुळ्या असतात, ह्या जमिनी खाली वाढणाऱ्या असतात. ह्या सगळ्या जमिनी खाली वाढणारे जे कंद असतात हे आयुर्वेदानुसार अत्यंत चांगले पौष्टिक सांगितलेले आहेत. अळूच्या मुंडल्या, ज्यांना अरबी म्हणजे या अळूच्या मुंडल्या. गोव्यामध्ये तुम्हाला आणखीन एक असे लांब दांडे मिळतात ज्या अळवाच्या मुख्य शाखा असतात जमिनी खाली वाढणाऱ्या आणि नंतर त्यांना अळकुड्या लागतात. तर हा जो मुख्य शाखा असतात ना ते असे लांब 100-100, 150-150 रुपयाला असे लांब खोड, अळूची खोड विकायला येतात. गोव्याच्या भाषेत याला माडी असं म्हणतात. माडी म्हणजे अळवाचं मुख्य खोड आणि नंतर त्याला अळकुड्या लागतात. ही जी असं पसरत जाणारं जे कंद आहे ना, अर्थात हे याची भाजी आमटी करत असताना त्याच्यामध्ये आमसूल किंवा चिंच किंवा आगोळ घालणं आवश्यक आहे ना, तर त्याला खाज येते. हेही हाय प्रोटीन डाएट होऊ शकतं. शेंगदाणे हे तर आपल्या जमिनीमध्येच तयार होतात. मग तसं कांदा लसूण चालणार नाही का? हो चालणार, ते सुद्धा जमिनीमध्येच तयार होत आहे. जमिनीमधले सगळे क्षार त्या कंदामध्ये येतात आणि हे कंद आपल्याला वज्रकंद म्हणून बनवतात. म्हणून सुरणाचं एक पर्यायी नाव वज्रकंद असं सांगितलेलं आहे. त्यामुळे कोहाळा, सुरण आणि बटाटा आणि माळी हे सगळे प्रकार जे आहेत, हे सगळे प्रकार आपल्या जेवणात जर ठेवलेत तर व्यायाम जर चांगला असेल आणि शरीराला जर तुम्हाला विशिष्ट आकार द्यायचा असेल तर या पदार्थांची जोडणी जर तुम्ही बरोबर करून घेतलीत, नाश्त्याच्या वेळेला घ्या, जेवताना घ्या, संध्याकाळच्या मीलमध्ये घ्या किंवा एक गंमत म्हणून कधीतरी तोंडात टाकण्यासाठीचा प्रकार जर केलात तरी तो चालणारा आहे. युक्ती जर वापरली तर आपल्याला आपल्या समोरच्या मिळणाऱ्या वस्तूंमधनं हाय प्रोटीन डाएट तयार करता घेऊ शकतो. भूक चांगली असली तरच या नादाला लागावं. भूक कमी असलेल्यानी या आत्ता सांगितलेल्या प्रोग्राम मध्ये घुसूच नये. आधी भूक वाढवून घ्यावी आणि भूक वाढण्यासाठी आपला एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. भूक वाढण्यासाठी काय करावे? पाचक घ्या, जेवायच्या अगोदर आल्याचा रस घ्या, लिंबाचा रस घ्या, चटपटा असा जो काही प्रकार, चाट मसाला घातलेली फळं वगैरे हा सगळा प्रकार चालू शकतो. त्याचा एक व्हिडिओ आपण बघवणार आहोत. मुखशुद्धी चूर्ण कसं तयार करावं, या दिवसात जर तयार करून घेतलं तर आपल्याला हे पाचक म्हणूनही वापरता येईल. धन्यवाद.